जानकी बैठे मेरे सीने में श्री राम, जानकी बैठे मेरे सीने में श्री राम, जानकी बैठे मेरे सीने में। धन्यवाद। या ठिकाणी बिननावी बक्षीस आलं त्यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार व्यक्त करतो। त्याचप्रमाणे सन्माननीय पंडितजी लोके यांच्याकडून 200 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे, त्यांचे सुद्धा आभार। त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण, याचप्रमाणे गेल्या दसरा आली दिवाळी अशा महान भजन सम्राट कैलासवासी काशीराम प्रभू यांच्या स्मरणार्थ श्री सन्माननीय अशोक पारकर यांच्याकडून 200 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे, स्वीकार करतोय, आभार मानतोय, धन्यवाद। वेळेला महत्त्व देता या ठिकाणी मला गिफ्ट म्हणून एक घड्याळ आलेलं आहे, कारण सर्वांना माहिती आहे एकदा मी बोलायला सुरुवात केली की माझ्याकडे जसं निवेदकांना वेळ पुरत नाही त्या पद्धतीने मला सुद्धा वेळ पुरत नाही, असं हे व्यक्तिमत्व आहे। पण आज या ठिकाणी वेळ दिलेला आहे, वेळेमध्ये गजर पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय। बांगड्याची माळ लिंबावानी उभी आहे नदीच्या काठाला, उभी आहे नदीच्या काठाला, लखवा उत्तराज आलाय भेटीला, लखवा उत्तराज आलाय भेटीला, लखवा उत्तराज आलाय भेटीला। उभी है नदीच्या काठाला, मल्हारी भोळा देवीचा दिवाळ, मल्हारी भोळा देवीचा दिवाळ, काय सांगू त्याची कहाणी, ओ काय सांगू त्याची कहाणी, म्हातारानीच्या लग्नाचा आणि हलक्या माणूचा बानूच्या भेटीला धनगरा वाड्याला नवरदेव होऊनी सजला, नवरदेव होऊनी सजला, पानबाई साठी वेळावला खंडोबा दुरी सोडून आला, पानबाई साठी वेळावला खंडोबा दुरी सोडून आला। बानूच्या भेटीला धनगरा वाड्याला, बानूच्या भेटीला धनगरा वाड्याला, नवरदेव होऊनी सजला, नवरदेव होऊनी सजला, पानबाईसाठी वेळावला खंडोबा दुरी सोडून आला। गजराच्या माध्यमातून प्रबोधन आणि भजन रसिकांचे मनोरंजन करण्याचा आपण प्रयत्न केलाय, एक गाणं गाण्याचा प्रयत्न केला पण ते गाणं तुम्हाला तितपत जमलं नाही। ते गाणं कोणतं ते गाणं? वाचलेली ऐकलेली माणसे गेली कुठे पुस्तकातून पाहिलेली माणसे
गेली कुठे रोज अत्याचार होतो रोज अत्याचार होतो आरशावरती आता आरशाला भावलेली माणसे गेली कुठे अंदाज आरशाचा वाटेकरा जेवायला निघून गेले कारण त्यांना माहिती आहे की समीर कदम आता बोलणार त्यामुळे वेळेत ते जेव गेलेले आहेत कारण शिवाजी तसं दंडाकडा कर्जगाने भेर पळाला आधीच बुवांना विचारलं की त्या पाळण्याला पाळणे किती आहेत ते आकाश पाळण्याला पाळणे किती आहेत तो बुवा म्हणतात या वय आपला पाळणे बघूचा नाही या वय आपला पाणी बघूच नाही पण बुवा तुमच्या माहितीसाठी सांगतो जे आपल्या डोळ्यासमोर दिसतं ना त्याच्यावरती भाष्य करता येणं गरजेचं आहे तुम्ही मला विचारलात पांडुरंगाच्या पायाखाली काय तर बुवा समस्त जनतेला आज माहिती आहे की पांडुरंगाच्या पायाखाली वीट आहे आणि त्या विटीला 6 बाजू आहेत बरोबर ना काम क्रोध मोह मद मत्सर बरोबर ना अशा सगळ्या 6 बाजू त्या विटीला आहेत आणि त्या सगळ्या बाजू पांडुरंगाच्या पायाखाली आहेत आणि ती वीट जर कोणी फेकलेली असेल तर ती पुंडलिकाने फेकलेली वीट आहे आणि ते सगळं काम क्रोध मोह मद मत्सर लोभ या सगळ्या गोष्टी विठ्ठलाने आपल्या पायाशी ठेवलेल्या आहेत म्हणून माणसाने उन्मत्त होऊन चालत नाही कारण माणसाचं आयुष्य कसं आहे बघा उसळत्या चेंडू प्रमाणे चेंडू किती आपटा खाली तो तेवढ्याच उंच वरती जाणार आणि तेवढ्याच उंच वरती जातो तेवढ्याच ताकदीने तो खाली येणार त्यामुळे माणसाचं आयुष्य हे उसळत्या चेंडू प्रमाणे त्याच्यामुळे गर्व करून कधी चालत नाही आज तुम्ही खाता तुम्हाला अन्न पोचतंय मी खातो मला नाही पोचत आहे कारण सततचे कार्यक्रम आहेत सकाळी मुंबईवरून गावावरून मुंबईला आलो आज रात्री परत निघणार जशी वारी संपेल तशी उद्या परत गावात कार्यक्रम काय म्हणायचं जीवन माका समजलं पण तरी सुद्धा बुवा या हरिनामामध्ये तल्लीन होऊन आज हे क्षेत्र जे निवडलेले बुवा त्यामध्ये कधीच कोणती कमी गोष्ट पडत नाही आणि तुम्ही बोललात की मी सांगितलं की ह्या वयामध्ये मला 2 मुलं आहेत ते आहे ना मराठी माणसाची वृत्ती काय आपला ठेवायचा झाकून पण दुसऱ्याचा बघायचा वापर बरोबर ना मी सरळ सांगितलं की ह्या वयात 2 मुलं आहेत तर ते म्हणते तू लोकसंख्या वाढवलं 2 मुलांनी जर लोकसंख्या वाढत असेल तर तुमची 2 धाडा त्याच्यात म्हणजे आपला झाकून ठेवल्याने पाकून बघू लागले असे माणूस होते आता म्हणतात तो का नुनू होया सोनू होया काय बुवा तुमच्या मुखातून हे शब्द गोड वाटत नाहीत असू देत हर घर में है कहीं ना घर घर में नहीं हुआ हर घर में है कहीं ना एक ही नारा गूंजेगा एक ही नारा गूंजेगा मेरे भारत का बच्चा बच्चा मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा जय श्री राम एक ही नारा गूंजेगा
राम बोलेगा. 22 जानेवारीला जो दिवस झाला बघा हिंदू संस्कृतीतला सर्वात मोठा दिवस म्हणजे अयोध्यामध्ये राम मंदिर तर जिकडे तिकडे आहेत, पण अयोध्यामध्ये जिथं त्यांचा जन्म झाला तिथं त्यांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा करण्यात आला. म्हणजे हिंदू संस्कृतीसाठी सगळ्यात मोठा गुढीपाडवा म्हणावा लागेल, बरोबर ना. आणि प्रत्येक मराठी माणसानं, प्रत्येक हिंदू व्यक्तीनं आपल्या मुलांना आपला धर्म काय, आपली संस्कृती काय हे सांगणं काळाची गरज आहे. आज भजनाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगू शकतो काय, याच गोष्टी सांगू शकतो, बाकी काय नाही. आज भारत का बच्चा बच्चा, त्यावेळी भारतची मुलं असं म्हटलं जायचं. बायको सुद्धा जुन्या काळातली बायको नवऱ्याला हाक मारायची, अहो उठा ना, आणि प्रेमाने म्हणायची गडे, चला ना, प्रेमाने म्हणायची गडे, झोपा ना, गडे प्रेमाने म्हणायची. आता काळ बदलला. आता जर नवऱ्याचं नाव संदीप असेल तर हाक मारणार, ए सँडी. विनोद असेल ते विनोद, समीर असेल तर सॅमी. प्रियकर आणि प्रियसीचा विषय वेगळा आहे. प्रियसी आपल्या प्रियकराला हाक मारणार, माझा बच्चा, माझा पिल्लू. पिल्लू का कुत्र्याचा पोरता काय औषधी. हो, हल्ली बायको जशी नवऱ्या हाक मारतात तसं नवरं पण बायको हाक मारू लागला प्रेमाने. त्या दिवशी मी माझ्या मुंबईला आल्यानंतर मित्राकडे गेलो. मित्राने मला बघितलं, म्हणतो अरे समीर बरं झालं आलास, आता चहा पाणी घेऊन जा. मी म्हटलं ठीक आहे, चहा पाणी करायला सांग. आणि झाला. म्हटलं चहा पाणी होईपर्यंत आपण गप्पा गोष्टी करूया. मित्रांनो हाक मारल्या, बच्चा चहा घेऊन ये. अर्धा तास झाला आम्ही गप्पा गोष्टी करतोय. अर्ध्या तासानंतर बच्चा चहा घेऊन आला. बच्चा असला घनगाव, मॅक्सी मध्ये चाय पिऊची सर, बच्चा घनगाव. काळ बदलला. पहिल्या स्त्रिया कुंकू लावायच्या, आता टिकलीवर आल्या. टिकली तर टिकली नाही तर ती. तोंड धुवायला स्त्री बाथरूम मध्ये गेली की ती टिकली काढणार नाही, लाईटीच्या बटनाला लावून ठेवणार. मर शॉक खाऊन नवऱ्याक सांगणार मर. म्हणजे नवऱ्याची परिस्थिती काय बघा. आणि त्या स्त्रियांना सुद्धा ज्या ऍड आल्यात ना, तर मालिका बघताना स्त्रियांना जे ऍड आलेत, कामतेकर साहेब, स्त्रियांना जे ऍड आलेत ना मालिका बघताना, त्या महिलांसाठी ऍड काय असतात, मोती साबणाची ऍड. मोती लगाव खुद जान जाओ, लक्स लगाव तंदुरुस्ती पाव. पण तुमच्या आमच्या सारख्या पुरुषांना ऍड का असते, इजगाड लगाव खुजली भराव. काय परिस्थिती गंभीर आहे आपली. तुमचं सादरीकरण पाहिल्यानंतर अनेकांना नवनवीन संकल्पना सुचत आहेत. अच्छा, सगळेजण कॅश घेऊन येतात, कोणी चेक घेऊन येते, तर कोणी आता एक आमचे कोकणवासीच आहे त्यांचं असं म्हणणं आहे की जरा समीर बुवांचा जीपे नंबर मागवा, मला 200 रुपये त्यांना पाठवायचे. खरंच सांगतो ती ते बघा तिथे बाजूला उभे, जरा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. जीपे 200 रुपये. थँक्यू सो मच. काय बघा टेक्निक किती पुढे गेलेले, म्हणजे किती युग पुढे गेले. प्रभू रामचंद्राच्या 5 गर्जना अपेक्षा करा फक्त प्लीज. प्रभू श्रीरामाच्या गर्जना हवे करा. हा, बोलो सियावर रामचंद्र की जय श्रीराम, 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 जय श्रीराम. तुमचा गुगल पे तुमच्या ठेवा, मी माझा गुगल पे. जी समीर दादा, प्रभू श्री रामचंद्राचं गाणं होऊ द्यात असं त्यांचं. नक्की नक्की. क्या बात आहे. बरं हा जीपे नंबर माझा द्यायचा. हर घर में है एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा. जीपे नंबर माझं द्या. पण 30 मिनिटातली तुम्ही 4 मिनिटं तुम्ही घेतल्यात म्हणून तुम्हाला सांगितलं. हर घर में है एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा, ए बच्चा, जय जय श्री राम. मेरे भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा, जहाँ राम नाम ने जन्म लिया, मंदिर वही बनाएंगे. जहाँ राम नाम ने जन्म लिया, मंदिर वही बनाएंगे. याच चालीवरती गजर आहे, कारण वेळ कमी आहे म्हणून. हरिनामाचा वारसा माझीला पंचरत्नानी, हरिनामाचा वारसा माझीला पंचरत्नानी.
अच्छा ठीक आहे. सोनियाची उगवली सकाळ, हो सोनियाची उगवली सकाळ, उगवली सकाळ मसाले भीमबा, कदमबुवा म्हटल्यानंतर काय तो आवाज, अरे जिसमें है दम ते कोकण कलाभूषण कैलासवासी चंद्रकांत कदम, आणि ज्याच्या अंगात नाही दम आवाजात दम तो समीर कदम. मग अशी ती कमेंट केली म्हणजे अंगात दम नाही बरं ना. कदमबुवा म्हटल्यानंतर बघा मी सारे म परे म पनी सा पनी सारे सारे पनी पमरे रे सारे सारे म परे म पनी सा पनी सारे सारे पनी पमरे रे सारे. हरि जय जय राम, 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 हरि योगी श्रेष्ठ नाम, हरि जय जय भजन नो मेरे प्यास, भजन नो मेरे प्यास, भजन नो मेरे प्यास. पंचरत्नाची गाणी अजरामर करून ठेवलेत बघा. तू सुख करता, तू दुःख हरता, तू सुख करता, तू दुःख हरता, बाप्पा मोरया गजानना गजानना गजानना. पंचायत त्यानंतर पाटील बुवा भोळा भोळा गे माझा हरी, भोळा भोळा गे माझा हरी, भोळा भोळा गे माझा हरी. भोळा मत हरी, 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 भोळा
त्यानंतर काशीराम परब या ठिकाणी 200 रुपयाचं बहुमूल्य गुगल पे वरती पारितोषिक आलेले आहे. श्रीराम भक्त यांच्याकडून काही नाव सांगत नाही, त्यांच्याकडून एक बहुमूल्य पारितोषिक आहे. काशीराम परब म्हटल्यानंतर एक वेगळी छाप. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण, महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण, या कोकणात गणेश चतुर्थीचा या कोकणात गणेश चतुर्थीचा या कोकणात गणेश चतुर्थीचा काशीराम परबचा पुण्यस्मरणाचा सोहळा झालेला. त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझं एक गाणं युट्यूबच्या माध्यमातून जे गाजते ते गाणं म्हणण्याचा प्रयत्न करते. काशीराम नावाचा जहीदरारा, बारा बारा बाराला निखळलेला तारा. बघा बघा, जसे गाण्यामध्ये यमक जुळवायचे तसे जाताना सुद्धा एक्झिट घेताना सुद्धा यमक जुळून गेले 12 12 12. असे आमचे कैलासाचे गुरुदेव काशीराम परब यांच्या पुण्यात्म्यास चिरशांती लाभो अशी त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आमची आज आम्ही गाताना एखादं गाण्याचं मोमेंट बघून जे मागच्या स्क्रीनवरती जे फोटो वगैरे जे दाखवत आहेत ना, ते आमचे एडिटर्स आहेत. एकदम जोरदार त्याच्यासाठी टाळ्या होत्या. क्रिएटिव्ह मँगो हे सर्वांनी दिनेशजी घोडव, दिनेशजी घोडव यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होतील. कारण प्रत्येक गाण्याला त्यांचे जे पाठीमागे फोटो टाकतात, मला मागून दिसत नाही पण माझे 4-4 डोळे आहेत. खरोखर सुंदर असं त्यांचं काम. तुमच्या कामाला यश मिळो, तुमच्या पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा. काशीराम नावाचा जहीदरारा, बारा बारा बाराला निखळलेला तारा, बारा 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 आमची पंचरत्न होऊन गेली. त्यामध्ये कैलासवासी चिंतामणी पांचाळ बरेचसे पंचरत्न आहेत. आणि म्हणून म्हणता पाटील खोतकर काशीराम बुवा त्याने, अर्जुन तावडे परशुराम मोरे जयराम चिंतामणी, पुरस्कार कधी नाही मागितले. बरीचशी पंचरत्न झाली, त्यांनी पुरस्कार मागितले नाहीत. मला सुद्धा पुरस्कार जो मिळाला कोणी सांगितलं की तो भारत सरकारने दिला नाही. व खरोखर भारत सरकारने नाही दिला, पण शिर्डीचे खासदार वाघचौरे साहेब आणि त्यांच्या मैत्री संस्था आणि राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार असं त्यांनी तो मला दिलेला आहे. मी माझी मोठेपणा कधी करत नाही. आणि बुवा खरंच तुम्ही सांगता याची प्रचिती आली आहे. कारण वाघचौरे साहेब सर्वांनी शिर्डीचे खासदार यांचे 2 सदस्य इथं आलेले आणि तुमचं मानपत्र ते इथं घेऊन आणले.
थोडंसं त्यामध्ये नावामध्ये फेरफार होती, एक स्पेलिंग अक्षर थोडंसं वेगळं झालं होतं. मात्र ते मानपत्र या ठिकाणी आलेलं आहे. मी त्यांना थोड्या वेळेतच इथं बोलवेल, मग ते इथे येऊन सदोदित ते मानपत्र तुम्हाला इथे देतील. पण माझी विनंती ते मानपत्र देण्याचा अधिकार आमचा नाही, आम्ही तिथे मोठी नाहीये, त्यामुळे तो मानपत्र देण्याचा अधिकार कोकण सुपुत्र आणि ह्या सोहळ्याचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय संजयजी मोरे साहेब आणि सर्व आमचे मान्यवर पदाधिकारी यांच्या शुभ हस्ते आपल्याला दिलं जाईल. संजयजी मोरे साहेब यांच्यासाठी सांगण्यासाठी एक दोन ओळी म्हणण्याचा प्रयत्न करतोय. समाजसेवा करण्यासाठी जन्म त्यांचा झाला. बघा, समाजसेवा करण्यासाठी जन्म झाला ते कोकण सुपुत्र. आज कोकणचा सुपुत्र म्हणून जे या कल्याण नगरीमध्ये आपलं नाव लौकिक करून आहे, म्हणून समाजसेवा करण्यासाठी जन्म त्यांचा झाला. सलाम करतो कर्तृत्वाला संजय मोरे साहेबवाला. सलाम करतो कर्तृत्वाला संजय मोरे साहेबवाला. सलाम करतो कर्तृत्वाला संजय मोरे साहेबवाला. समाजसेवा करण्यासाठी जन्म त्यांचा झाला. सलाम करतो कर्तृत्वाला संजय मोरे साहेबवाला. विठ्ठलाची कृपा झाली. दुर्गावी जन्म झाला, दुर्गावी जन्म झाला, विठ्ठलाची कृपा झाली. गावदेवी आईची कृपा ही झाली, पुण्यवंत देह जन्मला. अशीच कृपा त्या भगवंताची सदा राहो तुम्हावर, सदा राहो तुम्हावर. सलाम करतो कर्तृत्वाला. कार्यकर्ता म्हणून त्यांचा असे त्यांचा प्रवास. ज्येष्ठांचा आदर, ज्येष्ठांचा मान सन्मान. आणि बघा, प्रत्येकाने आपल्या आयुष्यामध्ये ज्येष्ठ लोकांचा आदर करणं गरजेचं आहे. कारण आपण म्हणतो आ म्हणजे आत्मा, आई म्हणजे ईश्वर. दोन अक्षरं जोडली की आई हा शब्द तयार होतो. प्रत्येक जण आईचे अश्रू पाहतो आपण, आई रडताना दिसते, पण बाप सुद्धा रडतो. बापाचे अश्रू आपल्याला दिसत नाही, कारण बापाची परिस्थिती त्या पाण्यामध्ये पोहणाऱ्या माशासारखी आहे. मासा सुद्धा रडतो, पण माशाची अश्रू त्या पाण्यामध्ये विरघळून जातात. म्हणून आई वडिलांची सेवा करा. आणि तीच सेवा आज आई वडिलांची करता करता ज्येष्ठांचा आदर मान सन्मान करण्याचं काम आज संजयजी मोरे साहेब करतात. म्हणून विसरले ना ते माणुसकीला, सारे करती त्यांचा जयघोष. आणि म्हणून ते वेतनासाठी प्रार्थना करतोय. दीर्घायुष्य व्हा साहेब तुम्ही, दीर्घायुष्य व्हा साहेब तुम्ही. सदा राहो तुम्हावर, सदा राहो तुम्हावर. सलाम करतो कर्तृत्वाला.
आणि संतोष अनंत गुरव आपण गुरुसारख्या माहिती संपर्क करतात आपला दोघांमुळे खरं आम्हाला हे बुवा दोन हिरी आम्हाला गवसले आणि आम्हाला खरंच आज या सोहळ्यासाठी 4 छान लागले असा आनंद नाही सांगायला अभिमानानं आम्ही सांगतोय तेव्हा सर्वांनी भगवंताच्या प्रार्थना करूया म्हणून म्हणतो पुरस्कार कधी नाही मागितला ना स्वराधीश तलमणी आज भजनामध्ये गाऊया आपण त्यांची सुंदर गाणी हल्ली नवीन फॅशन आली पॉप आईला आई म्हणायचो गे आता मॉम त्या दिवशी मुंबईवाली एक पोरग्या घेऊन येली गावात आमच्याकडे पोरग्या खड्यात सोडल्या पोरग्या आणि आपण शेजारणीकडे गजाली मारू गेली पोरग्या औषध शोधूक लागला आणि म्हणत लागला मॉम 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 घरात आजी होती त्या वाटलं त्या पोरग्या भूक लागली घरात गेली भात आणल्याने भरवल्या खा मॉम इतक्या पडल्या त्या पोरग्या मॉम काळाप्रमाणे बदललं पाहिजे भालचंद्र महाराजांचे भक्त लाड यांच्याकडून 100 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आलेले स्वीकार करतोय त्यांच्यावरती गाणं नक्की घेतोय आणि बुवा जय श्रीरामाचं गाणं भारत बच्चा बच्चा हे यासाठी पारितोषिक आलेले जीपे 500 रुपये त्यांनी गेले जीपे धन्यवाद परत आणि जीपेला बक्षीस आले धन्यवाद हर घर में है कहीं ना एक ही नारा गूंजेगा मेरे भारत का बच्चा बच्चा मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा विनाशकारी प्रकल्पाने व्यासली कोकण भूमी रिफायनरीच्या प्रकल्पानं होई कोकण भूमी रिकामी बघा कोकणामध्ये सध्या प्रकल्प येत आहेत बरोबर ना जे चांगले ते चांगले जे आपल्याला नाही जमत आहे बरोबर ना पण आज कोकणी मेवा हा दुर्लभ होत चाललेला आहे आणि म्हणून मुंबईला सुद्धा कोकण महोत्सव भरवावे लागतात पहिल्यांदा आंबा हापूस आंब्याची साईज मोठी होती का कारण त्यावेळी सेंद्रिय खत वापरलं जायचं आणि आता आंब्याची साईज कमी झाली का कारण आता कल्टार वापरतो बरोबर ना
करवंद आम्ही रानामध्ये जाऊन त्यावेळी करवंद काढून खायचो. तिथे कामत्यात गेल्यावर करवंदीचे झाडा तिथे कामतेकरांना विचारा पण ना तेव्हा करवंद काढून खायचं. पण आताची मुलं करवंद काढायला झाडीत जात नाही का काटे बसतात. ते फक्त कॉलेजात जातात ती डे साजरे करतात. कुठचे रोज डे, टेडी डे, किस डे, होय ना, सारी डे, चॉकलेट डे अशी डे साजरे करतात ही मुलं. पण त्या मुलांसाठी मी एवढंच सांगेन कॉलेजमध्ये जा सगळे डे साजरे करा पण गावात जुन्या जाणत्या लोकांनी जे रानातले सडे गाजवले ते तुमच्या हयातीत नाही. ती मजा भारी होती. घरा सोडायची चला सडेच सडे त्यांना इकडे सडेच सडे. काय बदलत चाललंय बघा. पहिलं प्रेम कागदावर चिठी लिहायचे प्राणप्रिय संध्याकाळी काजी खाली भेटायला येशील का तेव्हा. आता मोबाईलवर मेसेज करतो टक टक टक. तेव्हा प्रेमाचं गाणं काय होतं. दिल दीवाना काजी खाली येना इंसाना दिल दीवाना काजी खाली येना इंसाना तुझ्या प्रेमात पडले ना. ती मजा वेगळी. आता मोबाईल प्रेम झालेला. मोबाईलवरती सकाळी एकाला मेसेज दुपारी दुसरीला मेसेज संध्याकाळी तिसरीला मेसेज. हो त्या दिवशी एका मित्राने मित्राने त्याच्या मैत्रिणीला मेसेज केला तू हसत असशील तुझे हसू पाठव, तू रडत असशील तुझे अश्रू पाठव. ती मैत्रीण त्याची मैत्रीण भांडी घासत होती म्हणता भांडी घासते खरकट पाठवू. तो काय बदललो काय कोणाचा कधी काय घडात सांगू गेला म्हणून प्रकल्पाने होई कोकण भूमी निघाली कोकण समेवा राखून ठेवा कोकण समेवा राखून ठेवा ही समीराची विनवणी ही समीराची विनवणी. आज बदनामध्ये जाऊया आपण माझा वारसा मदिला पंचरत्नानी हरिनामाचा वारसा मदिला पंचरत्नानी. परफॉर्मिंग आर्ट निर्मित धम्माल मालवणी नाटक कोणात होय आणि कोणाची सोय. लेखक आहेत राहुल संजय कदम, दिग्दर्शक आहेत महेश सावंत पटेल आणि निर्माते ऋतिकाजी कदम. प्रयोगासाठी संपर्क करा 95. मला स्वतःला जरी संपर्क केला तरी चालेल. मी स्वतः कारण हे नाटक माझ्या भावाने लिहिलेले आणि एक नवोदित कलावंत आहे नाटककार आहे. अशा कलावंतांना आपण प्रतिसाद देणं गरजेचं आहे. या ठिकाणी भालचंद्र बाबा यांच्यावरती गाणं म्हणायला सांगितलंय. अकरा वाजत आले बरोबर ना. किती वाजले बुवाजी गेले. आता मला सांगा एवढा वेळ जर आपण जेवायला बसलो तर अन आगाग लागतं का किंवा. आणि या ठिकाणी आज जसा इथं समीर कदम आहे विनोद चव्हाण आहे तसं मला अभिमान आहे उद्या सुद्धा या ठिकाणी कदम आहे. म्हणजे त्यांचा दम किती मोठा आहे. असे कदम म्हणजे शक्तीवाले शाहीर सचिन कदम आणि तुरेवाले शाहीर नितीन लोखंडे यांच्यामध्ये उद्या शक्ती तुऱ्याचा जंगी सामना दिनांक 30 जानेवारी 2024 ला होणार आहे. सचिन कदम आणि नितीन लोखंडे. मन धाव घेई चरणी ओढ
लागली जीवाला भालचंद्र महाराज बघा आज कोकणामध्ये असे संत महंत जन्माला आले त्यामध्ये टेंबे स्वामी महाराज साटम महाराज भालचंद्र महाराज मन धाव घेई चरणी ओढ लागली जीवाला दर्शन द्या हो बाबा किती आळवू तुम्हाला दर्शन द्या हो बाबा किती आळवू तुम्हाला दर्शन द्या हो बाबा किती आळवू तुम्हाला मन धाव घेई चरणी ओढ लागली जीवाला मन धाव घेई चरणी ओढ लागली जीवाला दर्शन द्या हो बाबा किती आळवू तुम्हाला मन धाव घेई चरणी ओढ लागली जीवाला मन धाव घेई चरणी ओढ लागली जीवाला पंचप्राणाची रांजण श्वासांची ज्योत केली हृदयाच्या गाभाऱ्यात बाबांची पूजा झाली हृदयाच्या गाभाऱ्यात होऊन धूळ बाबा विलगीन मी चरणाला होऊन धूळ बाबा विलगीन मी चरणाला दर्शन द्या हो बाबा किती आळवू तुम्हाला बघा माझं स्वतःचा YouTube चॅनल आहे व समीर कदम ऑफिशियल आणि या चॅनलवरती भालचंद्र महाराज साईबाबा असे स्वामी समर्थ अशा महंतांवरची गाणी मी संगीतबद्ध करून गायलेलं आहे ती आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं नाही व समीर कदम ऑफिशियल चॅनलवरती जायचं सबस्क्राईबचं तिथे टच करायचं त्याच्या बाजूला एक आयकॉन घंटा असते ती दाबायची ती अशी हल्ली ती समजायचं आपण समीर कदमच्या चॅनलला नवीन एवढंच करा आणि माझ्या चॅनलला जास्तीत जास्त मोठं करण्याचा प्रयत्न करा कोटला जीव दर्शना आलो कणकवली धावी अंतन तो पाहू पाहता तुम्हीच अंतर्यामी बाई घाली गोमिठी जन्म भालचंद्र झाला बाई घाली गोमिठी जन्म भालचंद्र झाला मन भाव घेई चरणी
Thank you.